हा पण म्हणजे तुम्ही म्हणजे सतत ॲक्टिव्ह आहात आणि 15 वर्ष आमदार म्हणून नुसतेच आमदार होता तेव्हाच ॲक्टिव्ह असणं वेगळं, नंतर मंत्री झाल्यानंतर सुपर ॲक्टिव्ह. मधला 2-2.5 वर्षांचा काळ असा होता की तुम्ही मंत्री नव्हतात, पण तेव्हा तुम्हीच नाही तर तुमच्याबरोबर तुमच्या गोतावळ्यातली बाकीचीही लोक मंत्री नव्हते. नंतर परत सगळेजण तुम्ही मंत्री झालात. आता अशी स्थिती आहे की ते परत मंत्री झालेत, तुम्ही नाही आहात. तर आता तुम्हाला खूप रिकामं पण जाणवतंय का? खूप वेळ आपल्या हाताशी आहे असं होतंय का? आपल्या बरोबरचे सगळे फार ॲक्टिव्ह झालेत अशी भावना मनात येते? कधीच येत नाही. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या व्यस्ततेमध्ये म्हणजे 2 एप्रिल 2010 जळगावच्या अधिवेशनात मी प्रदेशाध्यक्ष झालो. 2 एप्रिल 2010 पासून त्या दिवसापासून तर आत्ता 15 डिसेंबर 2024 पर्यंत अशी अनेक कामं राहिली की जी करायची माझ्या मनात इच्छा राहिली. मी आता तुम्हाला गमतीने सांगतो, मी मुंबईच बघितली अजून बरोबर. म्हणजे 95 पासून मी आमदार आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की परवा अजूनही माझ्यासोबत सुरक्षेची गाडी आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही सोबत येऊ नका, ड्रायव्हर एक सुरक्षा गार्ड. आणि मी काय केलं माहिती आहे, मी त्या भाजी बाजारात जाऊन फिरून आलो. कारण मी लहानपणी माझ्या घरची भाजी मीच आणायचो. इतक्या वर्षामध्ये ना मी क्रॉफर्ड मार्केट फिरलो. आणि मला आनंद कधी झाला माहिती आहे, मी एका दुकानात गेलो माझ्या नातीसाठी खेळणं घ्यावी म्हणून. मला माहीतच नाही. त्या दुकानात गेलो, मी काही खेळणं घेतलं नाही कारण काही फार आवडलं नाही मला. पण त्या दुकानदारांनी मला अशी एक 6 दिव्यांचे एक बॉक्सची भेट दिली. त्या दिव्याला स्वस्तिक आहे आणि त्याच्यात दिवा आहे. तर मी मनात विचार केला, या दुकानदाराशी माझा संबंध काय? मी तर वस्तू विकत घेतली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुकानदारात मी कधी आलोही नाही. मग मी त्याला सहज म्हणून माझं भेट नको आहे, मी काय म्हणून तुझी भेट घेऊ, तुझा माझा काय संबंध, तू काय माझ्या मतदारसंघात का नाही, काहीच नाही. पण त्याचं वाक्य फार चांगलं होतं. तो म्हणाला की तुम्हाला माहीत नाही पण आमच्या महाराष्ट्राच्या संघटनेचं शिष्टमंडळ तुम्हाला देवगिरीत भेटायला आलं. आणि देवगिरीत जेव्हा तुम्हाला भेटायला आलो तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीची वागणूक आम्हाला दिली आणि नंतर जीएसटी कौन्सिलमध्ये आमच्यावरचा जीएसटी कमी करण्यासाठी ज्या पद्धतीची बाजू मांडून जीएसटी कमी केला, साहेब हे तुमचे उपकार आहे. तुम्हाला खरं सांगू, हे एक वाक्य आयुष्यामध्ये एक नवीन ऊर्जा देते. सध्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हेच चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः सांगतायत की ते पालकमंत्रीपद घ्यायला आपण तयार आहोत. आज सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांचा